बातमी नालासोपाऱ्यातून आहे। नालासोपाऱ्यात बवियाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचा दावा करण्यात येतोय। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा सुद्धा झाल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी जयराज राजवडे सध्या आपल्यासोबत आहे। जयराज, नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि सध्याची परिस्थिती कशी आहे? नक्कीच सिद्धेश, हा पूर्णतः प्रकार जो आहे काल रात्रीचा आहे। नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन परिसरातील वार्ड प्रभाग क्रमांक 18 मध्ये भव्याचे काही कार्यकर्ते हे चिठ्ठ्यांसोबत पैसे वाटप करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहात पकडलेले आणि त्यानंतर ह्या पूर्णतः भाजपने या विषयी चौकशी केली असता माहिती मिळालेली आहे का हे जे कार्यकर्ते होते हे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार सरिता दुबे यांचे कार्यकर्ते होते। आणि त्यानंतर जी काही विचारणा करण्यात आली त्यानंतर आपण पाहू शकत असाल की दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारे राडा होताना पाहायला मिळत आहे। एकूणच आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का या पूर्णतः प्रकारामध्ये आता निवडणूक आयोग कशा प्रकारे भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद जयराज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।